अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग करण्याच्या प्रस्तावावर उपोषणाच्या 9व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून मंजुरी दिली आहे। मागील 8 दिवसांपासून शासनाने उपोषणाची दखल न घेतलेल्या मंगळवारी आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत जाऊन महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावलाय। काल संध्याकाळी उपोषणाला स्थळी पोहोचून आमदार संग्राम जगताप शासनाच्या वतीने माहिती देऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडले। आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पाणी घेऊन युनियनचे पदाधिकारी बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर यांनी उपोषण सोडले। महानगरपालिका कर्मचाऱ्यांसंदर्भात सरकारने अतिशय सकारात्मक भूमिका घेतली असून या संदर्भात बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी अधिक माहिती दिली। गेल्या 9 दिवसापासून महानगरपालिकेच्या आमच्या कामगार बांधवांनी 7वा वेतन आयोग लागू झाले पाहिजे याच्याकरता बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेबजी मुदगल असतील, जितूभाऊ सारसर असतील, राशीनकरजी असतील, या तिघही मान्यवरांनी सर्व हजारो कामगारांच्या वतीनं 3 लोकांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते। आणि नगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, कामगार संघटना असतील, या सगळ्याच लोकांनी 7वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती। आणि याच्याकरता 1 वर्षाधीर वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता, पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे हा विषय पुढे जाऊ शकला नाही। पण डांगे साहेबांनी ज्यावेळेला ते आयुक्त म्हणून या ठिकाणी आल्यानंतर युनियनने त्यांचा पाठपुरावा केला की हा प्रश्न तुम्ही आता लवकरात लवकर शासनाकडे पाठवा, आणि आयुक्त साहेबांनी देखील सकारात्मकता दर्शवली। तिथेही मंत्रालयामध्ये मागच्या उपोषण सुरू होण्याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले, उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले, आणि तिथं तो प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पुढे पाठवण्यात आला। आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो, आणि मुख्यमंत्री महोदयांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सही झाली आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे। आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो, आणि यांचा आज आमच्या सर्व कामगार बांधवांना विनंती केली, आता तुमचा प्रश्न मार्गी लागला, तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे। आणि त्यांनी देखील करता आज उपोषण सोडलेलं आहे। पण खरं तर हा प्रश्न सर्वसामान्य कामगार बांधवांचा होता की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये कचरा उचलण्याचं काम केलं, कोविडच्या काळामध्ये लाईट लावण्याचं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पडल ते काम केलं, वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम केलं, घर टू घर संरक्षण केलं। त्याच्यानंतर जिथं परिसर क्वारंटाईन असेल तो परिसरामध्ये थांबणं, ड्युट्या करणं, फवारण्या करणं, असे वेगवेगळे प्रश्न या सर्व कामगार बांधवांनी सोडवण्याचं काम ते कोविडच्या काळामध्ये देखील केलं आहे, संकटकालीन परिस्थितीमध्ये देखील केलं आहे। आज देखील पाऊस आला तरी हे लोक रस्त्यावरती असतात, कुठलाही प्रश्न उपस्थित झाला तर रस्त्यावरती असतात, पण यांच्याकरता हा प्रयत्न करणं हा सर्वांचं प्रथम कर्तव्य होतं, आणि ती भूमिका कामगार युनियनपासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील बजावली आहे, आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये सकारात्मकता दर्शवली आहे। म्हणून हा सगळा प्रश्न पुढे जात असताना आज खरं तर हा कामगारांच्या संघटनेचा विजय आहे, कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे, आणि हा प्रश्न सर्वसामान्य कामगारांचा आज मार्गी लागला, त्यामुळे निश्चित प्रत्येकाने आनंद व्यक्त केला आहे। मी कामगार संघटनेचं मनपूर्वक हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन करतो। तर आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने कामगारांचा प्रश्न मार्गी लागल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला। आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानत प्रत्येकाच्या अडीअडचणी फक्त आमदार संग्राम जगताप हेच सोडवू शकतात अशी भावना यावेळी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। आम्ही गेल्या 9 दिवसापासून आमरण उपोषणासाठी अहमदनगर महापालिकेच्या दारामध्ये बसलेलो होतो। आमची एकच मागणी होती की आमचं 7वा वेतन आयोग मंजूर करावे। आम्ही गेल्या 10-11 महिन्यापासून संग्राम भाईंच्या संपर्कात होतो, त्यांचं पाठबळ आम्हाला मिळत होतं। त्यांनी जो आमचा लॉंग मार्च थांबून आम्हाला जे माघारी आणलं त्याचा त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे, व त्यांनी आज आमचा 7वा वेतन मंजूर झाल्याची आज येथे घोषणा केलेली आहे। त्यामुळे आज आम्ही त्यांच्या हस्ते इथलं आमरण उपोषण संपवलेलं आहे। मी भाईंच्या बाबत जास्त बोलणार नाही, पण मला एकच सांगायचं आहे भाईंच्या बाबतीत
या नगर शहराच्या दृष्टीने सांगतो व माझे स्वतःचे अनुभव सांगतो तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून। सुखादुःखात तर सर्वच भैया, सुखादुःखात तुमच्या सर्वच भैया येतील, पण संकटात येतील फक्त संग्राम भैया। दुसरं कोणीही तुमच्या संकटाला धावून येणार नाही, फक्त संग्राम भैया येतील। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, महापालिका कामगार युनियनचा अनुभव आहे, महापालिका कामगारांचा अनुभव आहे। म्हणून मी सर्व महापालिका कामगारांच्या वतीने व आमच्या युनियनच्या वतीने सर्वांच्या वतीने माननीय संग्राम भाई जगताप यांचं खूप खूप आभारी व ऋणी आहे। त्याचबरोबर आम्हाला या आंदोलनात माननीय आमचे आयुक्त साहेब डांगे साहेब यांनी पुष्कळचं सहकार्य, पुष्कळचं म्हणजे त्याला सीमा नाही इतकं सहकार्य केलेलं आहे त्यांनी, त्यांचाही मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो। व माझं आता जास्त बोलण्याचा मला दम लागू राहिलेला आहे, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही। धन्यवाद।